चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी की नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, तर आमदार निलेश लंके एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। यामुळे 33 वर्षांपूर्वीच्या राजकीय लढाईच्या आठवणी ताज्या झाल्यात। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आतापासूनच चर्चेत आलाय। महायुतीचे सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके या मतदारसंघात आमने-सामने येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। सुजय विखे पाटलांची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेत तुतारीच्या माध्यमातून रणशिंग फुंकलं। संयुक्त पत्रकार परिषदेतही साहेब सांगतील तोच आदेश असेल असं सूचक वक्तव्यही निलेश लंकेंनी केलं। शेवट आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा जनमानसांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे, ही लोकांची भावना आहे। अहमदनगर दक्षिणमध्ये उमेदवार कुणीही असलं तरी ही निवडणूक पवार विरुद्ध विखे अशीच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। 33 वर्षांपूर्वी देखील असंच घडलं होतं। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 1991 मध्ये बाळासाहेब विखे पाटलांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती। परिणामी काँग्रेस उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखेंनी अपक्ष निवडणूक लढवली होती। मात्र या निवडणुकीत विखे पाटील पराभूत झाले होते। पराभवानंतर बाळासाहेब विखेंनी हे प्रकरण कोर्टात नेलं होतं। या प्रकरणात गडाख यांच्यासह शरद पवार यांना सहआरोपी करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून पवार विरुद्ध विखे यांच्यातील राजकीय वैर सुरू झालं। मात्र बाळासाहेब विखे पाटलांनी जिल्ह्यामध्ये विखे पॅटर्न राबवत सत्ता समीकरणं आपल्याच भोवती फिरती ठेवण्यात यश मिळवलंय। परिणामी विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचं खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलं। विकासाच्याच मुद्द्यावर मी राजकारण करत आलेलो आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास या नगर जिल्ह्यामध्ये मला करता आला तो विकास आम्ही जनतेपुढे मांडणार आहोत, मांडलेलाही आहे आणि जनतेला डोळ्याला पण दिसलेला आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जाईल। 33 वर्षांपूर्वी शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव घडवून आणलेला होता। मात्र 2019 मध्ये सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा पराभव करत शरद पवारांना मात दिली होती। परिणामी पवार विरुद्ध विखे यांच्यातल्या संघर्षाच्या सामन्याची 1 विरुद्ध 1 अशी बरोबरी झाली। आता तिसरा राजकीय सामना जिंकून कोण राजकीय आघाडी घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।